तर चला बाळांनो, सर्वांचं स्वागत. आज आपण जाऊया थोडंसं टॉपिकमध्ये पुढं. आज आपल्याला शिकायचं आहे हेस लॉ. हेडिंग केलेली बोर्डवर मी, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता कॉन्स्टंट हीट समेशन याच्यावरून हा लॉ काय तो आपल्याला कळून जाईल. पण हेस लॉचं स्टेटमेंट बघायच्या अगोदर थोडं त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. एक्सप्लेनेशन म्हटल्यानंतर आपल्याला हेस लॉ म्हणजे नक्की काय ते कळेल. समजा ए हा आपला रिॲक्टंट आहे आणि आपल्याला त्याच्यापासून डी हा प्रोडक्ट बनवायचा आहे. काय करायचं आपल्याला, ए या रिॲक्टंटपासून डी हा प्रोडक्ट बनवायचा आहे. फर्स्ट वे किंवा पहिला रूट मी काय सिलेक्ट केला, काय केलं मी पहिल्यांदा, फर्स्ट रूटमध्ये एचं कन्व्हर्जन मी पहिल्यांदा केलं बी मध्ये. आता ज्या अर्थी हा सबस्टन्स चेंज झाला याचा अर्थ या ठिकाणी काय झालेलं असणार आहे, एन्थाल्पीमध्ये सुद्धा चेंज झालेला असणार आहे. तो एन्थाल्पी मधला चेंज आपण फॉर एक्झाम्पल किती घेतला, डेल्टा H1 घेतला. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन काय केलं बघा, हा जो बी आहे त्या बीला मी कन्वर्ट केलं सी मध्ये. बीला कन्वर्ट केलं कशामध्ये, सी मध्ये. इथं सुद्धा आपला सबस्टन्स चेंज झाला. सबस्टन्स चेंज झाला याचा अर्थ डेफिनेटली या ठिकाणी एन्थाल्पीमध्ये सुद्धा काय झालेलं असणार आहे, चेंज झालेला असणार आहे. तो एन्थाल्पी मधला चेंज या ठिकाणी आपण काय लिहिला, H2 लिहिला. आणि परत काय केलं, ह्या सीचं कन्व्हर्जन फायनली आपण कशामध्ये केलं, डी मध्ये केलेलं आहे. म्हणजे सी शेवटी डी मध्ये कन्वर्ट झाला. पुन्हा एकदा सबस्टन्स बदलला म्हणजे इथं एन्थाल्पीमध्ये चेंज झालेला असणार, तो आपण काय घेतला, H3 घेतला. म्हणजे H1, H2, H3 ह्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. हा एक आपण पहिला रूट घेतला. आता दुसरा रूट काय करू शकतो आपण, डायरेक्ट आपण काय करू शकतो, एचं कन्व्हर्जन डायरेक्ट डी मध्ये करू शकतो. या ठिकाणी सुद्धा काय होणार, एन्थाल्पीमध्ये चेंज होणार. आता तो एन्थाल्पी मधला चेंज आपण फक्त काय घेतला, डेल्टा H घेतला. आता हेच लॉ काय सांगतो बघ, आपण या ठिकाणी दोन रूट काय केलेत, वापरलेले होते. रूट नंबर 1, पहिला रूट आपण काय घेतलेला, काय केलं आपण पहिल्यांदा, एचं कन्व्हर्जन बी मध्ये केलं. या ठिकाणी एन्थाल्पी मध्ये झालेली चेंज काय होता, डेल्टा H1. त्याच्यानंतर काय केलं, बीचं कन्व्हर्जन सी मध्ये केलं. या ठिकाणी डेल्टा H मध्ये झालेली चेंज काय होता, डेल्टा H2. पुढं काय केलं, सीचं कन्व्हर्जन डी मध्ये केलं. या ठिकाणी डेल्टा H3 एवढं काय झालं, एन्थाल्पीमध्ये चेंज झालं. आता काय केलं बघा, समजा आपण ह्या रूटमध्ये जे काय 3 आपल्या स्टेप घडलेले आहेत, त्या 3 स्टेपची जर बेरीज केली तर काय येईल बघा. आता ए पहिल्यांदा येईल. आता इथं बी राईट साईडला आहे, इथं बी लेफ्ट साईडला. म्हणजे बीला बी काय होणार, ज्यावेळी आपण बेरीज करणार तेव्हा कॅन्सल होईल. सी पण राईटला आहे, सी पण लेफ्टला आहे. म्हणजे सीला सी काय करणार, कॅन्सल करणार. म्हणजे फायनली फक्त राहिलं काय, एचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, डी मध्ये झालेलं. आणि एचं कन्व्हर्जन डी मध्ये होणं हाच आपला काय होता, रूट सेकंड होता. मग आता ज्या ती रूट सेकंडची रिॲक्शन कशा आपल्याला मिळते, रूट 1 मध्ये झालेल्या 3 स्टेपची किंवा 3 रिॲक्शनची जर आपण समेशन केली, काय केलं, समेशन केली, बेरीज केली, तर आपल्याला दुसऱ्या रूटची डायरेक्ट काय मिळते, रिॲक्शन मिळते. याचाच अर्थ काय, जर का ह्या 3 स्टेपची बेरीज करून जर का ही डायरेक्ट रिॲक्शनची स्टेप मिळत असेल किंवा डायरेक्ट रिॲक्शन मिळत असेल, तर याचा सरळ सरळ अर्थ काय, ह्या 3 स्टेपच्या ज्या काही एन्थाल्पीमध्ये झालेला जो चेंज आहे, दॅट इज त्यांची जर आपण बेरीज केली, कशाची, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3, काय यांची बेरीज करायला पाहिजे, कारण या 3 स्टेपची बेरीज केल्यानंतर आपल्याला हे मिळालेली काय ओव्हरऑल रिॲक्शन आहे, जी आपल्याला रूट सेकंड मध्ये मिळत होती. ज्या अर्थी रिॲक्शनची बेरीज केली त्या अर्थी त्यांच्या एन्थाल्पी चेंज सुद्धा काय करायला लागते, बेरीज करावी लागते. रिॲक्शनची बेरीज करून जर आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन मिळत असेल, तर याचाच दुसरा अर्थ काय, जर त्या ज्या स्टेप आहेत त्यांच्या एन्थाल्पी चेंजची जर बेरीज केली, तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये किंवा डायरेक्ट रिॲक्शनमध्ये जो आपल्याला एन्थाल्पीमध्ये झालेला चेंज मिळतो, तो चेंज आणि ह्या तिघांची बेरीज काय असणार आहे, सेम असणार आहे. याच्यावर मी काय लिहू शकतोय, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3 इज नथिंग बट डेल्टा H. आणि हेच काय सांगितलं होतं, यालाच म्हणायचं आहे कॉन्स्टंट हीट समेशन. म्हणजेच काय, डायरेक्ट एका स्टेपमध्ये रिॲक्शन घडली काय, किंवा त्याचा वेगळा रूट असेल आणि वेगळा रूट घेऊन पण आपण ए पासून कुठे गेलेलो आहे, डी पर्यंत गेलेलो आहे, त्या ठिकाणी मिळालेल्या एन्थाल्पीची बेरीज जर केली, म्हणजेच काय केलं, समेशन जर केलं, तर ते कायम काय येतं, कॉन्स्टंट येतं. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली
की ह्या रिॲक्शनमध्ये झालेला एन्थाल्पीमध्ये किंवा हीटमध्ये झालेला चेंज हा डायरेक्ट फक्त कशावर डिपेंड आहे, इनिशियल आणखीन फायनल स्टेपवर डिपेंड आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट इनिशियल आणि फायनल स्टेपवर काय असते, डिपेंड असते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन म्हणतो. अशा प्रॉपर्टीला स्टेट फंक्शन म्हणतो. आणि आपल्याला अगोदर झालेला आहे एन्थाल्पी चेंज हे कोणतं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. मग याच्यावरून जर आपल्याला स्टेटमेंट करायचं असेल कशाचं, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, काय स्टेटमेंट होईल बघा याचं. समजा आपण काय केलं, एखादी रिॲक्शन एका स्टेपमध्ये केली किंवा मल्टी स्टेपमध्ये केली तरी सुद्धा फायनल येणारे जे काय टोटल एन्थाल्पी मधला जो चेंज आहे तो चेंज काय असतो, कॉन्स्टंट असतो. चला तर मग आपण याचं आता स्टेटमेंट लिहूया. काय लिहायचं आपल्याला, स्टेटमेंट लिहायचं आहे. फायनल मग अशा आपण इक्वेशन काय काढलेलं होतं, डेल्टा एच इज इक्वल टू काय घेतलेलं, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. आता डेल्टा एच मीन्स काय होतं, दिस इज ए ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज. काय होतं, ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज. आणि डेल्टा H1, डेल्टा H2 आणि डेल्टा H3 हे काय होतं, एन्थाल्पी चेंजेस इन इंडिव्हिज्युअल स्टेप्स. प्रत्येक सेपरेट स्टेपमध्ये झालेला एन्थाल्पी चेंज म्हणजे ह्या तीन गोष्टी होत्या. आणि ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज काय होता, डेल्टा एच होता. याच्यावर आपण काय स्टेटमेंट लिहू शकतोय, ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, हा कशाला इक्वल असतो, सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स ऑफ रिॲक्शन. त्या रिॲक्शनमध्ये ज्या सिंगल किंवा सेपरेट ज्या स्टेप झालेत त्या प्रत्येक स्टेपच्या एन्थाल्पीची जर आपण काय केली, बेरीज केली, तर ती बेरीज म्हणजेच काय ते, दॅट इज द ओव्हरऑल एन्थाल्पीचा चेंज मिळतो. म्हणजेच काय, किती स्टेपमध्ये जरी रिॲक्शन झाली तर रिॲक्टंट पासून सुरुवात करून जेव्हा आपण प्रोडक्टला जाणार तेव्हा ओव्हरऑल होणारा एन्थाल्पीचा चेंज कधीही बदलत नाही. म्हणून इथे काय लिहिलं आहे, कॉन्स्टंट हीट समेशन. ती बदलणारी हीट कायम काय राहते, कॉन्स्टंट राहते. तुम्ही बेरीज जरी स्टेप बदलून बेरीज जरी केली तर शेवटी येणारी बेरीज काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. हे झालं एक्सप्लेनेशन कशाचं, हेस लॉचं एक्सप्लेनेशन. थेरीला तुम्हाला हेस लॉचं एक्सप्लेनेशन येऊ शकतं, त्यानंतर त्याची तुम्हाला ॲप्लिकेशन विचारले जाऊ शकतात. एंट्रान्ससाठी सुद्धा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतात. कन्सेप्ट समजली की तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होतात, क्लिअर होतात. तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा याच्यावर सोडवायचे आहेत. तर हे एक्सप्लेनेशन बद्दल झालं. पुढे आपण काय बघूया, याच्यावरचे नेमके प्रॉब्लेम कसे येतात, न्यूमरिकल्स कसे येतात आणि ते नेमके सॉल्व्ह कसे करायचे. तुम्हाला हेस लॉचं एक्सप्लेनेशन कळालेलं असेल, हेस लॉचं स्टेटमेंट काय ते सुद्धा समजलेलं असेल. आता मेन याच्यातला जो पार्ट आहे, ज्या ठिकाणी थोडासा आपल्याला डीपमध्ये जाऊन विचार करायला लागतो, तो म्हणजे कोणतं, याचं ॲप्लिकेशन. याचा नेमका तुम्हाला एक्झामसाठी कुठं उपयोग करायचा आहे. स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन तुम्ही काय पाठ करून लिहू शकता, फार मोठी काय अवघड गोष्ट नाही. मेन गोष्ट तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर याचं ॲप्लिकेशन कसं करायचं त्यासाठी आपण पहिल्यांदा हा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हेस लॉ नेमका कुठं आणि का अप्लाय केला जातो. तर प्रॉब्लेम बघताना आपल्याला काय करायचं आहे, काय सांगितलं प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. ही जी पुढे रिॲक्शन दिलेली आहे, Fe आणि ऑक्सिजनची रिॲक्शन, या ठिकाणी काय होतं, फेरिक ऑक्साईड जे काय तयार होतं, ह्या रिॲक्शनसाठी तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचा आहे. म्हणजे डेल्टा RH डिग्री या रिॲक्शनसाठी काढायचा. आणि तो काढायचा आहे कशापासून, तुम्हाला पुढे हे दोन इक्वेशन दिले, दोन रिॲक्शन दिली. ह्या दोन रिॲक्शनचा उपयोग करून तुम्हाला या रिॲक्शनचे काय करायचे आहे, एन्थाल्पी चेंज काढायचा आहे. म्हणजेच याचं ॲप्लिकेशन काय, ज्या रिॲक्शनचं एक्सपेरिमेंटली आपण काय फाइंड आउट करू शकत नाही, एन्थाल्पी चेंज एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करू शकत नाही. उदाहरणार्थ ही रिॲक्शन आपण घेतली, ज्याचं आपण एक्सपेरिमेंटली समजा आपल्याला काय शक्य नसेल, एन्थाल्पी चेंज फाइंड आउट करणं शक्य नसेल, तर अशा रिॲक्शनचा इनडायरेक्टली दुसऱ्या रिॲक्शन उपयोगात आणून त्या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज आपल्याला काढता येतो. म्हणजे याचं ॲप्लिकेशन काय,
एक्सपेरिमेंटली ज्या रिएक्शनचा एन्थॅल्पी चेंज करता येत नाही तो आपण हेस लॉचा उपयोग करून काढू शकतो. आता त्यासाठी काय काय करायचं आहे बघा. ही तुम्हाला जी गिव्हन इक्वेशन आहेत, जी दिलेली इक्वेशन आहेत, ज्यांच्या एन्थॅल्पी चेंजच्या किमती दिलेल्या आहेत, ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही तोडमोड काहीतरी बरीच करायला लागते. म्हणजेच यांना एखाद्या अंकानं तुम्हाला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. एखाद्या अंकानं तुम्हाला काय करावं लागतं, त्याला डिवाइड करावं लागतं. बऱ्याच वेळा ह्या दोन इक्वेशनची काय करावं लागते, ॲडिशन करावं लागते. किंवा एखाद्या इक्वेशन म्हणून दुसरं इक्वेशन काय करावं लागतं, सबस्ट्रेट करावं लागतं. आता इकडे तुम्ही ज्या ज्या गोष्टी करा, म्हणजे समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं, तर अशा वेळी त्याच्या पुढची ही जी व्हॅल्यू आहे त्याला सुद्धा 2 न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या दुसऱ्या इक्वेशनला काय केलं, 3 न डिवाइड केलं. याला 3 न डिवाइड केलं तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू सुद्धा काय करायला पाहिजे, 3 ने डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या इक्वेशनच्या बाबतीत ज्या तुम्ही याच्यातल्या गोष्टी करणार त्या गोष्टी तुम्हाला याच्या डेल्टा एच डिग्री बद्दल करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये तोडमोड वगैरे करून, बदल वगैरे करून तुम्हाला फायनली हे इक्वेशन मिळवायचं. काय करायचं आहे, फायनली हे इक्वेशन मिळवायचं आहे. मग बघा आता आपण करूया, सोडवून तर हळूहळू तुमच्या गोष्टी लक्षात येतील. तर आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन कोणतं आहे, म्हणजे ह्या इक्वेशनला आपल्याला किंवा असं इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे, कुणाचा, यांचा उपयोग करू. मग पहिल्यांदा बघायचं याच्यातलं एफ ई कोणत्या साईडला आहे, लेफ्टला आहे. मग आता परत चेक करायचं ह्या दोन इक्वेशनमध्ये आयर्न कुठं दिले, तर ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये आयर्न दिलेलं आहे. मात्र रिक्वायर्ड इक्वेशन ज्याचा आपल्याला एन्थॅल्पी चेंज काढायचं त्याच्यामध्ये एफ ई लेफ्टला आहे आणि इथे एफ ई कुठं आहे, राईटला आहे. मग आता इथं पर्याय काय, तर या ठिकाणी हे पहिले इक्वेशन काय करायचं, रिव्हर्स करायचं. रिव्हर्स म्हणजे काय, जे याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट दिसतात ते तुम्ही नवीन बनवणाऱ्या इक्वेशनमध्ये काय होतील, रिॲक्टंट होतील. आणि जे इथे रिॲक्टंट आहे ते काय होतील, प्रोडक्ट होतील. आणि इक्वेशन रिव्हर्स झालं की इथलं मॅग्निट्यूड तेच राहतं, फक्त बदलतं काय, इथलं साईन काय होतं, बदलतं. म्हणजेच आपल्याला हे जे काय आहे पहिले इक्वेशन ते रिव्हर्स करायला लागेल. रिव्हर्स केल्यानंतर ते इक्वेशन कसं होईल बघा, 2Fe सॉलिड प्लस काय होईल, Al2O3 सॉलिड. हे आता रिॲक्टन्स होतील. आणि प्रोडक्ट कोणते होतील, 2Al सॉलिड प्लस काय येणार, Fe2O3 सॉलिड. आणि या रिॲक्शनसाठी आपल्याला डेल्टा एच आर डिग्री किती लिहिलं आहे, मायनस होतं अगोदर, त्याच्याऐवजी काय होणार, प्लस 847.6 किलो जूल. बघा हा एफईचा प्रश्न मिटला. आता इथं 3/2 ऑक्सिजन लेफ्टला आहे, इथं 3/2 ऑक्सिजन लेफ्टला आहे. त्यामुळे ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपल्याला काही चेंज करावा लागत नाही. मग आता ह्या इक्वेशनमध्ये एक आपल्याला एफई बघायला मिळतं, ऑक्सिजन बघायला मिळतो, Fe2O3. म्हणजे ह्या दोन इक्वेशनमध्ये असा कोणता पार्ट आहे जो आपल्याला कॅन्सल करावा लागेल, तर तो कोणता कॅन्सल करावा लागणार आहे, आपल्याला Al घालावं लागणार आहे. या दोन इक्वेशनमध्ये दिसतं ते, आणि इकडलं कोणतं, Al2. तर मग आता काय करायचं बघा, ह्या पहिल्या इक्वेशनला आपण काय केलं, रिव्हर्स केलं. रिव्हर्स करून हे नवीन इक्वेशन लिहिलं. समजा ह्या नवीन इक्वेशनला मी नंबर 3 दिला. हे जे काय न्यू इक्वेशन तयार झालं त्याला काय केलं, 3 नंबरचं इक्वेशन घेतलं. आणि त्या 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये समजा आपण हे सेकंड इक्वेशन जर ऍड केलं तर काय होईल बघा. पुन्हा मी याच्या खाली सेकंड इक्वेशन लिहितोय, कारण हा आपला अगोदर प्रॉब्लेम मधला पार्ट आहे, आपण इथं सॉल्व्ह करायला घेतलेला आहे. हे इक्वेशन पुन्हा मी इथं लिहितो, 2Al सॉलिड प्लस 3/2 O2 गॅस. राईट साईडला काय होणार, Al2O3 सॉलिड, चुकून गॅस झालेलं होतं, सॉलिड. इथं काय येणार, त्याचं डेल्टा एच आर डिग्री इज इक्वल टू, ही किंमत आहे तशी लिहायची कारण आपण आहे तसं इक्वेशन खाली घेतलेलं आहे, मायनस 1670 किलो जूल. मग आता ह्या दोन इक्वेशनची जर बेरीज केली तर अशा वेळी याची सुद्धा इथं आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. आता बेरीज केल्यानंतर काय होईल बघा, लेफ्टला आणि राईटला जो सेम पार्ट आहे तो कधी कॅन्सल करायचा. म्हणजे इथलं लेफ्टचं 2Al कॅन्सल होईल, या रिॲक्शनमधलं राईटचं 2Al कॅन्सल होईल. याच्यामधलं लेफ्टचं Al2O3 पहिल्या रिॲक्शनमधलं कॅन्सल होईल आणि दुसऱ्या रिॲक्शनमधलं राईटचं Al2O3 कॅन्सल होईल. आता राहिला ओव्हरऑल पार्ट कोणता बघा, इथं काय राहिलं, 2Fe सॉलिड प्लस काय राहिलं, 3/2 O2 गॅस. राईटला काय तर झालं, Fe2O3 सॉलिड. आता हे इक्वेशन
रिक्वायर्डला पहिला सेम आहे का चेक करायचं, सेम असेल तर मग इकडली बेरीज करायची, नाही तर आपलं डेफिनेटली काहीतरी चुकलं एवढं लक्षात घ्यायचं. बघा आता तर 2Fe आलं, 3/2 O2 आलं, राईटला काय आलं Fe2O3. म्हणजे ह्या रिॲक्शनला आपण न करता सुद्धा ह्या दोन इक्वेशनचा उपयोग करून आपण या ठिकाणी काय केलं, त्या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज काढू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, याची बेरीज करावी लागेल. याची जी काय बेरीज येईल ते काय असणार आहे, ह्या रिॲक्शनसाठी एन्थाल्पी चेंज असेल. आता इथं बघा, हे पॉझिटिव्ह मध्ये, हे निगेटिव्ह मध्ये, म्हणजे याचा अर्थ अपोजिट साईन आहे. याचा अर्थ या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं काय करायचं आहे, चिन्ह द्यायचं आहे. जर आपण इथं हे कॅल्क्युलेशन केलं तर फायनली त्याचा आन्सर किती येतं, -822.4 किलो जूल पर मोल. याचा किलो जूल. याचा अर्थ काय, ही ज्यावेळी रिॲक्शन होईल म्हणजेच काय, 2Fe इज रिॲक्टिव्ह विथ 3/2 O2 तयार का होणार इथं 1 मोल Fe2O3. याचं जेव्हा फॉर्मेशन होईल तेव्हा -822.4 किलो जूल एवढी हीट काय त्या ठिकाणी काय होणार, इव्हॉल्व्ह होणार. म्हणजे याचं ॲप्लिकेशन काय हेस लॉचं, तर हेस लॉ हा आपण एक्सपेरिमेंटली ज्या ज्या रिॲक्शनचा डेल्टा एच आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, एन्थाल्पी चेंज फाइंड आउट करता येत नाही डायरेक्टली एक्सपेरिमेंट करून, अशा रिॲक्शनचा इनडायरेक्टली आपण काय करू शकतोय, हेस लॉचा उपयोग करून डेल्टा एच फाइंड आउट करू शकतो. हे झालं एक एक्झाम्पल. एका एक्झाम्पलवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं नाही, तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू गोष्टी तुमच्या लक्षात येतील. फोकस काय करायचं आहे, आपलं रिक्वायर्ड इक्वेशन कोणतं आहे ते बघायचं आणि त्या पद्धतीनं ह्या बाकीच्या इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. चला अजून एक एक्झाम्पल समजावून घेऊया, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील की याच्यावरची न्यूमरिकल्स किंवा हे प्रॉब्लेम नक्की सोडवायचे आहेत कसे. आता हे आपलं इक्वेशन, ह्या इक्वेशनचा आपल्याला एन्थाल्पी चेंज काढायचा आणि ह्या 3 इक्वेशनचा आपल्याला उपयोग करायचा. पहिला याच्यामध्ये बघायचा आहे, पहिला रिॲक्टंट कोणता, SiO2. इथं शोधायचं की SiO2 नेमका कुठं आहे, ते SiO2 ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये आहे. मात्र ज्या इक्वेशनचा आपल्याला एन्थाल्पी चेंज काढायचं मी याला आपण रिक्वायर्ड इक्वेशन म्हणायचं. ह्या रिक्वायर्ड इक्वेशनमधला SiO2 लेफ्टला आहे आणि तुम्हाला दिलेल्या डाटामध्ये कोणत्या साईडला आहे, राईटला आहे. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, हा राईटचा SiO2 लेफ्टला घ्यावा लागेल. म्हणजे पहिलं इक्वेशन जे असणार त्याला आपण काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं. पहिलं इक्वेशन रिव्हर्स झालं की इथलं साईन फक्त काय होतं, रिव्हर्स होतं. म्हणजे SiO2 अशा पद्धतीने आपण बॅलन्स करू शकतो. कार्बन किती आहेत, 3 आहेत. तर आता याच्यामध्ये बघायचं नेमकं कार्बन कुठं, तर कार्बन ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा. यांची बेरीज करून बघायची. यांची बेरीज किती आहे, 2 आणि 1 3. त्यामुळे कार्बन ऑलरेडी इथं बॅलन्स आहेत, म्हणजे जे ग्राफाईट फॉर्ममध्ये असतं ते. त्यानंतर SiC राईटला एकच असायला पाहिजे, इथं SiC राईटला एकच आहे. त्यानंतर CO सुद्धा कुठं आहे, राईटला आहे, त्याचे नंबर किती आहेत, 2 आहे. तर CO सुद्धा 2 आहेत. म्हणजे आपल्याला फक्त इथं करायला काय पाहिजे, पहिलं इक्वेशन रिव्हर्स करायचं, त्याचबरोबर त्याचा इथला डेल्टा एचचं साईन सुद्धा रिव्हर्स करायचं आणि जे नवीन चौथं इक्वेशन तयार होईल ते चौथं इक्वेशन ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. अशा वेळी याच्याने याची बेरीज करायची आणि परत त्याच्यामध्ये ही सुद्धा संख्या मिळवायची. फक्त याचं साईन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. समजा म्हणतो मी, समजा, कारण मल्टिप्लायचं आतापर्यंत आपल्याला कुठं झालं नाही म्हणून समजा म्हणतो. समजा आपल्याजवळ हे इक्वेशन नसतं आणि फक्त हे इक्वेशन दिलं असतं, हे इक्वेशन, आणि ह्या इक्वेशनचे आपण समजा कम्पॅरिझन केलं. इथं कार्बन किती, 3, इथं कार्बन किती, 2. अशा वेळी काय करायचं, ह्या 2चं 3 मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण या ठिकाणी 3/2 न मल्टिपल करायचं जर गरज असेल तर. काही तर तशी गरज नाही, फक्त तुम्हाला सांगितलं की मल्टिप्लाय कधी करावं लागतं. किंवा समजा हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं नसेल, हे इक्वेशन दिलेलं असेल आणि ह्या इक्वेशनवरून तुम्हाला हा कार्बन जर बॅलन्स करायचा असेल, रिक्वायर्डमध्ये कार्बन आहे 3, ह्या इक्वेशनमध्ये कार्बन आहे फक्त एकच. अशा वेळी कसा बॅलन्स करायचा आहे, पूर्ण सगळ्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 मल्टिप्लाय करायचं. असं करायचं असतं जर मल्टिप्लायची गरज लागली तर. इथं ती गरज आपल्याला लागत नाही. इथं आपली ही 2 इक्वेशन आहे तशी ठेवायला लागणार आहे. तर फक्त पहिले इक्वेशन आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. पहिले इक्वेशन रिव्हर्स करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे जाऊन याची साईन सुद्धा रिव्हर्स करून राहिलेल्या इक्वेशनची काय करायची, बेरीज करायची. मी आता काय करतो, हे इक्वेशन रिव्हर्स करून इथं लिहितो, त्याला इक्वेशन नंबर 4 लिहितो. काय असेल बघा, रिव्हर्स केल्यानंतर लेफ्टला काय येणार, SiO2 आणि याच्यापासून प्रोडक्ट कोणते मिळणार, आता Si एक सॉलिड फॉर्ममध्ये असेल आणि O2 एक गॅस फॉर्ममध्ये. अशा वेळी हे सुद्धा रिव्हर्स करून लिहायचं. म्हणजे डेल्टा R H डिग्री इज इक्वल टू मायनस ऐवजी काय येईल, प्लस 911 किलो जूल. आता मी परत ही 2 इक्वेशन खाली लिहित बसत नाही, तुम्हाला सोडवताना ते करायचं आहे. तिथं खाली फारशी जागा राहिली नाही त्यामुळं मी ते काय करत नाही, त्याला
पुन्हा लिहित नाही. मी काय करतोय, ह्या 3 इक्वेशनची आता डायरेक्ट काय करतो, बेरीज करतो. तर बेरीज केल्यानंतर इक्वेशन्स काय येतील बघा. 2 कार्बन प्लस 1 कार्बन 3 कार्बन झाले. 3 कार्बन कोणत्या फॉर्ममध्ये कार्बन इथं आढळतं, ग्राफाईटमध्ये. कार्बनचा प्रश्न मिटला. SI लेफ्टला आहे, SI राईटला आहे. हे SI का होईल, कॅन्सल होईल. लेफ्टला ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन O2, हा O2 कॅन्सल होईल. बरोबर. इथं राहिले काय, लेफ्टला काय अजून SiO2. राईटला कुठेही तुम्हाला SiO2 बघायला मिळत नाही, म्हणजेच या साईडला काय येणार, SiO2 येणार सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे बघा लेफ्टला काय काय राहिलं, इथले 2 कार्बन, इथला 1 कार्बन, 3 कार्बन राहिले, कारण हा ऑक्सिजन लेफ्टचा, राईटचा ऑक्सिजन कॅन्सल झाला. लेफ्टचा SI आणखीन राईटचा SI कॅन्सल झाला. राहिले काय, लेफ्टला 2 आणि हा 1, टोटल 3 कार्बन राहिलेत आणि एक काय राहिला, SiO2. आता राईटला जाऊया. राईटला आपलं कॅन्सल झालेलं पार्ट कोणता आहे, सिलिकॉन SI आणि ऑक्सिजन. राहिलेला पार्ट कोणता, SiC आणि दुसरा कोणता 2CO. म्हणजे राईटला काय येणार, SiC सॉलिड प्लस 2CO गॅस. पहिला बघायचं हे तुमचं नवीन तयार झालेलं इक्वेशन आणि तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन पहिला सेम आहे का. ते सेम असेल तर इकडे जायचं, ज्या इकडे गोष्टी केल्या ते इकडे आपल्याला करायच्या आहेत. बघा SiO2 3 कार्बन 3 कार्बन, त्याच्यानंतर SiC, त्याच्यानंतर 2CO. म्हणजे ते पहिले इक्वेशन आपण रिव्हर्स करून उरलेले 2 इक्वेशन त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळाले. याचा अर्थ या तिघांची आपण बेरीज केली तर डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी या रिक्वायर्ड इक्वेशनचा काय मिळणार, डेल्टा H डिग्री मिळणार. आणि जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर पहिल्यांदा तुम्हाला ह्या दोघांची बेरीज करायला पाहिजे. ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, कारण दोघांचा साईन मायनस मायनस आहे, तर यांची बेरीज केल्यानंतर किती येते, याची बेरीज -286.3 किती येते, इथं लिहितो मी ते -286.3 आणि हे प्लसमध्ये 911. ह्या प्लसमधून हे मायनस, ज्यावेळी तुम्ही मायनस कराल तेव्हा इथं साईन येतं प्लस आणि फायनली या ठिकाणी आन्सर किती येतं, 624.7 किलो जूल. तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता, तुम्हाला हे आन्सर त्या ठिकाणी मिळेल. कसं सॉल्व्ह करायचं, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्या दोघांची बेरीज याच्यातून वजा करायची, कारण याचं साईन पॉझिटिव्ह आहे आणि या दोघांचे साईन कोणते आहेत, निगेटिव्ह आहेत. तर अशा रीतीने हे तुम्हाला ॲप्लिकेशन आलं पाहिजे. हे विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला प्रॉब्लेम अजिबात सॉल्व्ह होत नाहीत. तुम्ही जेवढं मॅक्झिमम याचं प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे प्रॉब्लेम काय होतील, तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. याच्यावर बाळांनो नीट आणि जेईला सुद्धा असे प्रॉब्लेम येतात, ज्यावेळी तुम्हाला अशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात, किंवा थेरीसाठी तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा याच्यावर येतात. मला अपेक्षा आहे हे स्लॉबद्दल तुमच्या काही शंका असणार नाही. ते सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मला कळवू शकता.